भगवान शिव के दरबार में बुलावा सिर्फ उन्हीं को मिलता है जिनकी जीवन यात्रा खुद महादेव ने लिखी होती है। कहते हैं जब तक शिव की इच्छा ना हो कोई भी भक्त कृष्णेश्वर की चौखट पार नहीं कर सकता। कृष्णेश्वर की पवित्रता में हर इंसान को अपना अस्तित्व और शिव से जुड़ाव महसूस होता है। यह वही जगह है जहां आपका आना भी उन्हीं की योजना का एक हिस्सा होता है। शिव अपने भक्तों को चुनते हैं, बुलाते हैं और जब समय आता है खुद उनका मार्ग दर्शाते हैं। यही कारण है कि यहाँ हर दर्शन, हर क्षण खुद भगवान शिव से मिलने जैसा लगता है। नमस्कार मित्रांनो, दिस इज अनिकेत अँड दिस इज नीरज. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल द मोटर माइल्स. तर आज आपण आहोत संभाजीनगरमध्ये. दिवाळी निमित्त आपण गावी आलो होतो आणि आज आपण एक निघालोय छोट्या शॉर्ट राईडला. कुठे? सो आज आपण जात आहोत 12व ज्योतिर्लिंग जे की संभाजीनगरच्या वेरूळ गावामध्ये आहे. त्याचं नाव आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि त्याचसोबत आपण एलोरा केव्सला सुद्धा जाणार आहे. सो स्टे ट्यून. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द ब्लॉग. सो आज आहे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये, जे की आपलं होम टाऊन आहे आणि माझं होम टाऊन आहे. आणि दिवाळी निमित्त सर्व आम्ही संभाजीनगरमध्ये आहोत. आय होप तुम्ही सुद्धा दिवाळी एन्जॉय करत असाल. फर्स्ट ऑफ ऑल दीपावलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज असंच पाडव्याचा दिवस होता आणि आम्ही बसलेलो होतो. सो डिसाईड केलं कुठेतरी फिरायला जाऊया. सो वी थॉट की चला आज जे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ गावामध्ये जे 12वं ज्योतिर्लिंग आहे, जे की आहे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, आपण तिकडेच व्हिजिट करतोय. तिकडे जाऊया आणि आम्ही तुम्हाला दाखवतो ज्योतिर्लिंग हे कसं आहे. सो मित्रांनो, आय होप तुम्ही दिवाळी एन्जॉय करत असाल आणि दिवाळीचा फराळ सुद्धा एन्जॉय करत असाल, जसं की आम्ही सुद्धा करतोय. सो आज आम्ही फ्री टाईम होता आमच्याकडे. सो वी थॉट की चला कुठेतरी फिरायला जाऊया आणि मग आम्ही डिसाईड केले की कृष्णेश्वर आणि वेरूळ आय मीन एलोरा केव्सला व्हिजिट करूया. सो तुम्ही सुद्धा जे की नॉन संभाजीनगरकर असाल त्यांना सांगेल मी या संभाजीनगरमध्ये. छत्रपती संभाजीनगर सुंदर शहर आहे. खूप साऱ्या प्लेसेस आहेत, खूप सारे प्लेसेस तुम्ही व्हिजिट करू शकता. ऐतिहासिक अशी गोष्टी आहेत संभाजीनगरमध्ये. इकडे तुम्हाला एलोरा केव्ज आहे, जे की वर्ल्ड युनेस्को हेरिटेज साईट आहे. एलोरा केव्ज आणि अजंता केव्ज तुम्ही त्या बघू शकता. त्याचबरोबर जे की 12वं ज्योतिर्लिंग जिकडे आपण चाललो आहे आज, ते पण तुम्हाला छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळ गावामध्ये बघायला मिळेल, जे की 20 किलोमीटरच्या अंतरावरती आहे शहरापासून. त्याचबरोबर तुम्हाला शहरामध्ये मिनी ताज, ज्यालाच ताज ऑफ डेक्कन असं म्हणतात, जो की बीबी का मकबरा, तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये दौलताबाद किल्ला सुद्धा आहे. तुम्ही तिकडे सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता. छान असा किल्ला आहे. पेशव्यांच्या काळातील किल्ला आहे तो. त्याची हिस्ट्री सुद्धा खूप छान अशी आहे. शहर हे खूप सुंदर आहे. मजा येईल तुम्हाला व्हिजिट कधी आलात तर. आय वुड रेकमेंड की या आणि एकदा तरी आमच्या शहराला व्हिजिट द्या. इथल्या प्लेसेस बघा. त्याचबरोबर शहराच्या मध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक त्यांच्या काळातील एक वस्तू संग्रहालय आहे, ज्यामध्ये तुम्हाला महाराजांच्या वापरलेल्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत, त्यांच्या काळातील सर्व गोष्टी ज्या लढण्यासाठी वापरायचे किंवा ते स्वतः वापरायचे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला तिकडे बघायला भेटतील. आणि त्याचबरोबर हिल स्टेशन सुद्धा आहे, ज्याचं नाव आहे महिसमाळ हिल स्टेशन. सो तुम्ही तिकडे सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता. सुंदर असं थंड हवेचं ठिकाण आहे. मस्त छान असे व्ह्यू पॉइंट्स आहेत. सो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा मित्रांनो.
सो आता आपल्याला इकडनं राईट घ्यायचं आहे. सो आपण राईट घेऊन आपण जाऊ शकतो दौलताबाद फोर्ट आणि वेरूळ केव्स. सो ह्या स्पॉटचं नाव आहे दौलताबाद टी पॉइंट. रोड सुद्धा तुम्ही बघू शकता, छान असं रोड आहे, कनेक्टिव्हिटी छान आहे. सो तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही. व्ह्यू बघा मित्रांनो, कसं छान असं ग्रीनरी झाली आहे सगळीकडे आणि सुंदर असा व्ह्यू आहे. मजा येते, ऑब्विसली राईड करण्यात मजा येते. मित्रांनो तुम्ही बघू शकता समोर तुम्हाला दिसत असेल देवगिरी किल्ला, जो की संभाजीनगरमधील वन ऑफ दी व्हिजिट पॉइंट आहे, जो की खूप साऱ्या टुरिस्टना अट्रॅक्ट करतो. आणि मित्रांनो एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी की मी तुम्हाला सांगायला विसरलो, छत्रपती संभाजीनगरला 52 दरवाज्यांचं शहर असं सुद्धा ओळखलं जातं. तुम्ही आता हा दरवाजा बघितला असेल. ह्या प्रकारे पूर्ण शहरामध्ये 52 वेगवेगळ्या प्रकारचे दरवाजे आहेत, जे की मुघलांच्या काळामध्ये त्यांनी बनवलेले होते. जिकडनं ते त्यांच्या ह्या ॲक्च्युली एंट्री पॉईंट्स होते शहरामध्ये आणि तिकडनं ते त्यांच्या जे शत्रू आहेत शत्रूंवरती नजर वगैरे ठेवण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर होत होता. आणि तुम्ही हा देवगिरी किल्ल्याचा व्ह्यू पॉईंट बघू शकता इकडनं. देवगिरी किल्ला, आता आम्ही सरळ एलोरा केव्सकडे जात आहोत. इकडे देवगिरी किल्ला दिसतोय तुम्हाला. या किल्ल्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की हा किल्ला आतापर्यंत कोणी जिंकू शकलं नाही आहे. त्याची जी तो जसा बिल्ड केला आहे त्याचं तेच वैशिष्ट्य आहे की त्याला कोणीही जिंकू शकत नाही, जिंकू शकलेलं नाही आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग येथे. सो इकडे सुद्धा तुम्ही बघू शकता थोडी नाही तर बऱ्यापैकी गर्दी जी आहे. सो बघूया आपण आता बाईक पार्क करूया आणि मध्ये जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर मित्रांनो जस्ट आपण पोचलो आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाला, जे 12व्या ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. बघू शकता तुम्ही इकडे कॅमेऱ्यात सगळे आमच्यासोबत आले आहेत आज. अनिकेत, उमेश भाई, गौरव भैया आज जस्ट आम्ही स्मॉल विजिटसाठी आलो होतो. वाइब्स आहेत, फुल स्पिरिच्युअल वाइब्स आहे. एंट्री पॉइंट पण इथून एंट्री पॉइंट. अरे बैल दाखव दाखवलं ना भाई. एवढी मोठी लाईन आहे, म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं एवढी मोठी लाईन असणार आहे, बट खूपच मोठी लाईन आहे. फक्त लाईन बघा, लाईन किती मोठी आहे. एवढा मोठा लाईन मध्ये उभा राहायचा. आता लाईनमध्येच मजा आहे मित्रांनो. कष्ट दिसतील ना, कष्ट दिसतील तुम्हाला आमचे. कष्ट फक्त लाईन मध्ये उभे राहायचे, कष्ट दाखवायचे आहेत का? ब्लॉग बनवणं इझी नाही आहे, त्यामुळे खूप स्ट्रगल असतो, जो तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहे.
ॲटलिस्ट 2 तास तरी लाईनच लागणार आहे आपल्याला, ॲटलिस्ट 2 तास तरी. इथून जस्ट आमची लाईन चालू झाली आता. हा मुलगा बघा, जेव्हा लाईनमध्ये उभा राहिलो होतो असं वाटत होतं की लाईन खूप लेंदी आहे, खूप उशीर होईल, खूप टाईम होईल. बट असं काहीच नाही झालेलं आहे. आम्ही जस्ट हार्डली 10 मिनिट्समध्ये आम्ही म्हणजे देवाऱ्याच्या जवळ पोहोचलो. इकडनं दिसणार नाही तुम्हाला, बट खूप जवळ आलो ऑलमोस्ट. आज ॲक्च्युली दिवाळी असल्यामुळे मे बी खूप कमी गर्दी आहे, बट युजली गर्दी खूप जास्त असते. कुठल्याही ज्योतिर्लिंगाला गर्दी जास्तच असते. आणि इवन सोमवार असला की खूप गर्दी असते. बट वेल अँड गुड की गर्दी खूप कमी आहे. आम्ही चांगल्या टायमिंगला आलो आहे, वेळ पण आमचा चांगला आहे येण्याचा. स्टे ट्यून विथ अस. बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे मानले जाणारे एक ज्योतिर्लिंग म्हणजेच कृष्णेश्वर. या मंदिराचे बांधकाम लाल ज्वालामुखी दगडात झालेले असून हे साऊथ इंडियन आर्किटेक्चरल स्टाईलचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो. सुंदर नक्षीकाम आणि पौराणिक वास्तुकला पाहताना मन हरवून जातं. येथे भगवान शिवशंकराची कथा कुशा नावाच्या भक्तीशी जोडलेली आहे, ज्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन शिवजी येथे ज्योतिर्लिंग रूपात स्थिर झाले. कृष्णेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिला आणि पुरुष दोघांनाही प्रवेश दिला जातो आणि शिवलिंगालाही स्पर्श करण्याची परवानगी येते आहे, जे इतर काही ज्योतिर्लिंग मंदिरात नसते. मंदिर परिसरातील स्कल्पचर आणि आर्किटेक्चर आकर्षक तर आहेतच, पण इतर ज्योतिर्लिंगाप्रमाणे भव्यता कमी. तरी भक्तांसाठी हा नितांत आणि भक्तिपूर्ण अनुभव आहे आणि त्या साधेपणातच या स्थळाचं खरे सौंदर्य दडलं आहे. तर मित्रांनो, जस्ट आम्ही दर्शन करून आलो आहे. सो नीरज भाई, कसं वाटतंय दर्शन करून? दर्शन खूप चांगल्या पद्धतीने झालं. खूप क्राऊड खूप आहे. ॲक्च्युली मला आज असं अपेक्षा नव्हती की एवढी क्राऊड असणार आहे म्हणून, कारण की आज दीपावली पाडवा पण आहे. तर असं म्हणजे इमॅजिन नव्हतं की एवढा क्राऊड असेल, बट खूप क्राऊड होता, खूप गर्दी होती. बट ॲक्च्युली आमचं दर्शन खूप छान पद्धतीने झालं, खूप शॉर्टेड झालं. म्हणजे असं वाईब्स पण खूप चांगलं होतं बघायला गेलं तर. आणि हे फर्स्ट माझं ज्योतिर्लिंग होतं, तर त्या पद्धतीने खूप चांगलं दर्शन झालं. येस, त्र्यंबकेश्वरपेक्षाच्या कंपॅरिझनमध्ये इकडे गर्दी खूप कमी आहे. बट एक विचित्र गोष्ट वाटली की मंदिरामध्ये जे मेल्स आहे त्यांना कपडे वगैरे सगळं काढून जावं लागतं, म्हणजे वरते शर्ट वगैरे काढून जावं लागतं. सो ही एक थोडी ऑड गोष्ट वाटली. हां, म्हणजे मला माहिती नव्हतं की असा पण काय एक्सपिरियन्स असेल, बट तो पण एक्सपिरियन्स एक चांगला होता. चांगल्या पद्धतीने झालं सगळं. येस, वेल अँड गुड. येस, सो चला, तुम्ही ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू करा. आम्ही आता बघूया, जर वेळ मिळाला तर आम्ही वेरूळच्या लेणीला सुद्धा जाऊया. बघू शकता तुम्ही लाईन किती मोठी आहे. जस्ट लुक ॲट दिस हॉट बडीज. तर मित्रांनो, मी तुमचा सेकंड लोको पायलट. आता सध्या हँडल बार आणि हा कॉकपिट माझ्या हातात आहे. म्हणजे आजचा ब्लॉग चांगला झाला. जर का तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की आम्ही काय बघितलं. अजून आम्ही ज्योतिर्लिंगाला गेलो. आमचा एक्सपिरियन्स खूप छान पण होता, खूप चांगला होता बघायला गेलं तर. म्हणजे चांगले गुड वाईब्स होते एकदम, असे म्हणजे एकदम चांगले वाईब्स होते. म्हणजे गर्दी पण खूप होती. म्हणजे आजच्या मानानुसार तर गर्दी खूप होती. दिवाळी पाडवा असल्यामुळे मला असं वाटलं की एवढी गर्दी नसणार. आणि हा माझा पहिला ज्योतिर्लिंग होता, तर माझा एक्सपिरियन्स खूप छान होता बघायला गेलं तर. बघायला गेलं तर खूप छान होता, खूप मजा गेली आज आम्ही. आमचं दर्शन सुद्धा खूप चांगलं झालं. खूप पॉझिटिव्ह आणि खूप गुड वाईब्स होत्या आजच्या दर्शनामध्ये. अथवा गर्दी पण होती म्हणा, बट रोजच्या मानाने खूप कमी होती. आणि आमचं दर्शन पण आज खूप पटकन झालं. बघायला गेलं तर हा माझा पहिला ज्योतिर्लिंग होता ज्याचं मी दर्शन घ्यायला गेलो होतो. खूप चांगल्या वाईब्स होत्या, खूप चांगली मजा आली. ॲक्च्युली तिथे आतमध्ये शूट करायला परवानगी नाही, तर म्हणून आम्ही आतले काही कोणतेही शॉट घेतलेले नाही आहेत. आम्ही कुठलाही नियम नाही मोडला त्यासाठी. बट ॲक्च्युली आम्ही खूप सारे सिनेमॅटिक घेतले, खूप सारे बाहेरून व्हिडिओ घेतले. ते तुम्ही नक्की बघितले असतील या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही जो आमचा फर्स्ट ब्लॉगला जो तुम्ही आम्हाला प्रतिसाद दिला आहे ना, खूप खूप धन्यवाद सर्वांचे. लाईक आम्हाला एक्सपेक्टेशन नव्हते की आम्हाला एवढे चांगले व्ह्यूज येतील म्हणून. ॲक्च्युली फर्स्ट ब्लॉग आमचे एवढे सबस्क्रायबर्स पण नाहीत, बट जे आमचे जेन्युइन लोक आहेत, जेन्युइन फ्रेंड्स आहेत की जे आमचे व्हिडिओ बघतात, जे एन्जॉय करतात, त्यांनी आम्हाला चांगला फीडबॅकसुद्धा दिला. आणि आम्ही त्या फीडबॅकवर 100% काम करू पुढे येणाऱ्या ब्लॉग्समध्ये.
आणि आत्ता आपण जस्ट सनसेट पॉईंटवरून निघालो होतो मित्रांनो. तो सनसेट पॉईंट सुद्धा तुम्ही बघितला असेल, एकदम अतिशय सुंदर नजारा. ॲक्च्युली तसं ढग खूप असल्यामुळे सूर्य तर दिसत नव्हता, बट वाईब्स खूप चांगले होते तिथल्या. तो ॲक्च्युली घाटाचा रस्ता होता, असं थांबायचं नाही, बट ॲक्च्युली व्ह्यू एवढा सुंदर असल्यामुळे आम्ही तिथे एक 5-10 मिनटं थांबलो फक्त आम्ही तिकडे. बट व्ह्यू खूप छान होता मित्रांनो तिथून. आणि जे ढगातून जी सूर्याची किरणं येत होती ना, ती पण खूप छान दिसायला होती. म्हणजे असं एकदम मंत्रमुग्ध करणार असं एकदम व्ह्यू एकदम खास होता तिथला. तर आत्ता आपण ऑलमोस्ट सिटीमध्ये एंटर करणारच आहोत थोड्याच वेळात. हार्डली 5 किलोमीटर शिल्लक असतील सिटीमध्ये एंटर करण्यासाठी. तर आज तर खूप मजा आली, खूप मस्तीसुद्धा केली, खूप चांगल्या प्रकारे आमचं दर्शनसुद्धा झालं. आणि तुमचंसुद्धा खूप खूप धन्यवाद जे आमचे व्हिडिओज बघतायत, ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेले, ज्यांचे व्हिडिओ लाईक करतायत. असाच सपोर्ट तुमचा राहू द्या आमच्या पुढच्या व्हिडिओजसाठी. आणि जर का तुम्ही आमचा फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल तर तो सुद्धा जाऊन बघा. आणि इथेपर्यंत जर का तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर खूप खूप तुमचं धन्यवाद. मी या ब्लॉगचा शेवट इथेच करतो. तुमचा होस्ट आणि दोस्त नीरज. चला तर बाय.